चेहऱ्यावर दिसतंय मुख्यमंत्री बनायचे योग आहेत. मुख्यमंत्री बना. असंही आपल्या महाराष्ट्राला आत्तापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री लाभलेली नाहीये. आणि कसं आहे आमदार मॅडम, लोकांच्या मनावर नुसते रस्ते बांधून, शाळा उभ्या करून, हॉस्पिटल बांधून, ॲम्ब्युलन्स देऊन राज्य नाही करता येतो. राज्य करायचंच असेल ना तर त्यांच्या भक्तीवर राज्य करा. तेव्हा ते तुम्हाला शरण येतील, तुम्हाला आपलं म्हणतील. बर, तू म्हणतोयस ते एक वेळ मान्य केलं तरी तुझी ही भोंदूगिरी फार काळ टिकेल हे कशावरून? आज मला माहित आहे की तू भोंदू आहेस. उद्या लोकांना कळायलाही फार वेळ लागणार नाही. आणि एकदा जर का लोकांना हे कळलं तर पोलीस तुझा धंदा बंद करतील. मग नाही कळणार, कधीच नाही कळणार. कारण माझ्या भक्तांनी त्यांच्या अकलेवर माझ्या भक्तीचं पांघरून घेतलंय. आणि काय मॅडम, मी फक्त लोकप्रिय नाहीये, ही माणसं मला देव समजतात. त्यामुळे कोणीही माझ्यावर किंवा माझ्या हेतूवर शंका घेणार नाही. राहिला प्रश्न पोलिसांचा, जसं आज तुम्ही त्यांना हँडल केलं तसं इथून पुढे सुद्धा करायचंय. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा, आम्ही तुमच्यावर ठेवतो. आय वॉज राईट अबाउट यू. मी खूप हलक्यात घेतलं तुला. आता मला खरं खरं सांग, माझ्या घरामागे जो सापळा पुरलास तो कुणाचा होता? अरे बापरे, आता याचं उत्तर मी कसं देणार? तुम्हाला चमत्कार बघायचा होता, मी दाखवला. तुम्ही माझ्या भक्त व्हा. असे बरेच चमत्कार दाखवेन मी तुम्हाला, जे तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातील याची कल्पना नाहीये तुम्हाला. हेच घडायला नको. त्याला राजकीय आधार, राजकीय पाठबळ त्याला मिळायला नको होतं. तो शेफ वाढेल, लूट करेल, आणखी शोषण करेल जनतेच. साहेब, पण मला एक गोष्ट कळत नाही. आमदारबाईंनी पण त्यांचा स्टँड बदलला. पहिले ते आपल्याला बोलल्या की पाहिजे ती कारवाई करा, मी तुम्हाला सहकार्य करेन. पण आता त्या स्वतःहून माघार घ्यायला लावतात. राजकारणी बाई आहे ती. तिला फक्त स्वतःचा फायदा करतो. लोकांच्या जीवाचं काय होतं याची अजिबात काळजी नसते. जिथं फायदा तिथे बरोबर जाऊन पोचतात, वेळेत जाऊन चिकटतात तिथेच बरोबर. तो त्याच्याकडून फायदा होणार आहे, तो त्याचा वापर होणार. त्याचा उपयोग करून झाला की हीच बाई म्हणणार याला गोळ्या घाल. पण त्याच्या आत त्या टेलरला इकडं फटफटत आणायचं आपल्याला. हॅलो हॅलो सुधाकर, अरे वाड्यावर आमदारबाई आलेत भंडाऱ्यासाठी. काय? अरे हो, ते तुझा भाऊ आणि आमदारबाई आता वाड्यात गेलेत खाजगीत बोलाय काहीतरी. नक्की का? अरे हो, तर तेवढं साहेबांच्या कानावर घालमय झाले. बर साहेब, आमदारबाई त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आल्यात. तो भामटा आणि त्या काहीतरी खाजगीत बोलतात वाड्यात, दोघेच. आमदार मॅडम, माझा आश्रम म्हणजे फक्त तुमच्यासाठी मतपेटी नसेल, तर तुमचा काळा पैसा वाईट करण्याचा एक सोपा मार्ग असेल. आश्रम एवढा मोठा चालू केल्यावर दानही तेवढ्याच प्रमाणात येणार. चला, मी निवडणुकीसाठी तुम्हाला पैसेही पुरवतो. तर निवडणुकीत किती पैसे लागतात हे मला चांगलंच माहिती आहे. त्या बदल्यात तुम्ही लोकांपर्यंत माझी कीर्ती पोचवायची, पोलिसांना माझ्याकडे येऊ द्यायचं नाही, पोलीस माझ्यापासून कसे लांब राहतील याची काळजी घ्यायची. राजकारणात पाहिजे होता तू. तुला ते चांगलं जमतंय. मॅडम, बाबा बनणं, राजकारण करणं दोन्ही सारखंच आहे की काय? दोघांनाही लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन लुबाडायचंच असतं. ठीक आहे, मी लोकांच्या पुढ्यात तुझी भक्त बनायला तयार आहे. पण तुझी ही भोंदूगिरी माझ्यावर चालेल अशा भ्रमात राहू नकोस. बाकी आपलं डील फायनल झालंय. मला लवकरच महाराष्ट्रात मंत्रीपद हवंय. पण मला क्रॉस करायचा विचार करू नकोस, नाहीतर तुला माहित आहे मी तुझं काय करेन ते. माझी माहिती काढलीच आहेस
तर हे सुद्धा माहीत असेलच की मला धोका देणाऱ्यांचं मी काय करते ते. विश्वास, माणसानं विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. काय आहे तुमचे पक्षश्रेष्ठी वरिष्ठ काय करतात हे सगळं माहिती आहे मला. पक्षश्रेष्ठी हातात वेगवेगळ्या खड्यांच्या चारही बोटांमध्ये वेगवेगळ्या अंगठ्या घालतात. तुमचे वरिष्ठ म्हणे गुपचूप दर अमावस्येला रेड्याचा बळी देतात. तुम्हाला चांगलं माहिती असेल, निकटवर्ती आहात तुम्ही. सगळ्यांचीच माहिती काढलीस ना तू. काम आहे मॅडम, करावं लागतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर का मी या सगळ्यांची माहिती गोळा करू शकतो, हे देवभोळे आहेत हे सुद्धा मला माहिती आहे, तर त्यांच्या मनावर राज्य करायला मला वेळ लागणार नाही. तुम्ही एकदा फक्त त्यांना इकडे घेऊन या आणि एकदा का मी त्यांची मर्जी जिंकली तर मी म्हणेल ते करायला तयार होते. मग तुमचं मंत्रिपद पक्का. डील. इथं पण नाही येत, या खोलीत पण नाही येत, हॉलमध्ये नाही येत, आतल्या खोलीत नाही येत, म्हणजे आमच्या खोलीत असणार. पण असं काय बोलायचं असेल त्या बाईशी की डायरेक्ट आतमध्येच घेऊन गेलेत. परत त्या शालू माधुरी आर्यासारखं या बाईच्या पण नादाला लागले नसतील ना. बघाय पाहिजे. वहिनी, ए वहिनी, काय कुठे चाललीस? आज चालले ते आमदारबाईंसोबत ह्यांचं काय बोलणं सुरू आहे ना, बराच वेळ झाला, मला बघायचंय काय झालं. अगं तू कशाला जातेस? काहीतरी महत्वाचं बोलत असतील ना ते. नाही म्हणजे त्यांच्यामध्ये वाद झाले होते ना, ते वाद मिटवत असतील. उगाच अशा वेळेस तू जायचे आणि परत तुझ्यावरच भडकायचे. ते नको जाऊ, तू थांब इथं. एवढं काय महत्वाचं बोलायचं असेल की आतमध्ये जायला पाहिजे त्यांना? अगं महत्वाचं बोलायचं म्हणूनच आत गेले असतील ना, तू कशाला टेन्शन घेतेस? एवढं डिंपल बाबा बाबा कुठे आहेत आमचं बाबा? कुठे आहेत? आत गेले. आतमध्ये गेले. आत्मा कसं बोलते मग माझ्याची प्रेमाने आतमध्ये गेली म्हणती. तिकडे बाहेर लोक काय बोंबलाय लागले ते नीट सांग. तुला बोलायला काय धाड भरते वैर? हा, मी नाही सांगणार. ऑलरेडी दोघ जण लाईन मध्ये, एक ही आणि एक ही. मी एकच आहे. राहू दे मरू दे. बाहेर लोक वरडायला लागलेत रांगेत उभं राहून. बाबांचं दर्शन घ्यायचंय. बाबा कुठे आहेत? बाबा नाही का महत्वाच्या कामात बिझी. तोपर्यंत भक्तांना सांगा की त्यांनी महाप्रसाद घ्या. हा, बाबा येतील नंतर. ओके. आपण लोकांना खोटं कसं बोलायचं? तू नका बोलू, मी बोलते. हा, थांब, मी मंग्याला सांगतो. असं हिने कुठं खरं सांग. नीट बोल. काय बोलला? ने- बरे वहिनी, ऐक तू जाऊ नका आतमध्ये. चल बाहेर चल माझ्यासोबत.